नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एकटीच दिसणार आहे कारण हर्षद आहे घरी आणि मी चालली आहे सकाळ सकाळ शॉपिंगला. तर सगळ्यांचेच इंस्टाग्रामवरती व्हिडिओज आणि लग्नाचे फोटोज पाहत होती. लग्न सराईच्या एवढ्या सिरीज सुरू आहे, तर मला पण असं वाटत होतं की यार आपल्या घरी पण एखादं असं लग्न असायला पाहिजे होतं या काळामध्ये. आणि तेवढ्यातच माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न ठरलं आहे. सो वी आर सुपर एक्सायटेड. आजपासून आम्ही शॉपिंग स्टार्ट करतो आहे नवरीची. त्यासाठीच आम्ही दादर हिंदमाता मार्केटला चाललो आहे आणि हर्ष असणार आहे घरी अर्जुनसोबत. सो लेट स्टार्ट दिस जर्नी टुगेदर. भरपूर गर्दीतून आता आम्ही फायनली कुर्ल्याला पोहोचलेलो आहोत आणि ही आहे आमची शॉपिंग गँग आणि ही आहे ब्राईड. सो पाठी आमची ट्रेन सुद्धा आलेली आहे. आता आम्हाला कुर्ल्यावरून दादरला जायचं आहे CST ट्रेनने. एकाच्याही लक्षात आलं नाही. आम्हाला जायचं आहे कुर्ल्यावरून दादरला. सो आम्हाला CST ट्रेन पकडायची आहे, पण कुर्ल्यावरून आम्हाला सेंट्रल CST पकडायची होती. आम्ही सेम जिथे उतरलो आम्ही तिथूनच हार्बर CST पकडली आणि आम्ही सगळ्यांना विचारतोय दादर कधी येणार, दादर कधी येणार. बोलण्याचा एकमेकांशी बोलण्याचा परिणाम आहे. मग आणि आम्ही एवढे बिझी झालो होतो, एकदम गुंग होऊन जातो बोलण्यामध्ये. सो आता आम्ही पुन्हा चुनावट्टीला थांबलो आहे. आता रिटर्न आम्हाला पहिले कुर्ल्याला जायचं आहे आणि तिथून मग आम्ही पुन्हा CST पकडणार दादरसाठी. बरं, असं पण नाही की यांना मुंबईचं काहीच माहिती नाही. लहानाच्या मोठ्या या मुंबईमध्येच झालेल्या आहेत, पण तरी पण अशी गल्लत होऊ शकते. येस मावशी, यू सेव्ड अस. मावशीमुळे आम्ही हो, हिने विचारलं आणि काय विचारलं, दादर कधी येणार. दादर कधी येणार म्हणून, कोणत्या साईडला येणार दादरला कोणत्या स्टेशनला उतरायचं उतरायचं आहे. तेव्हा ती बोलते दादरला ही ट्रेन नाही, दुसरी ट्रेन तुम्हाला 4 नंबरवरून लागली. माझ्यामुळे वाचलात तुम्ही. थँक्यू. म्हणून ट्रेन वगैरे चेंज करताना ना बोलण्यामध्ये गुंग होऊन जाऊ नका. बरोबर. आता आमची रिटर्न ट्रेन आलेली आहे कुर्ल्याला जाण्यासाठी. फायनली आम्ही दादरला पोहोचलेलो आहोत आणि सकाळचे 10 वाजून सुद्धा एवढं प्रचंड ऊन आहे. चलो आधी काहीतरी पेटपूजा करतो आणि मग शॉपिंगला स्टार्ट करतो. स्टेशनच्या समोरच आहे ना एक उडुपी हॉटेल आहे. हॉटेलचं नाव काय, क्षीरसागर, साईसागर. हां. सो स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर उतरलात ना ईस्ट साईडला, ती समोरच उडुपी हॉटेल आहे. सो आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा पण आम्ही हिंदमाताला येतो ना, आम्ही इथे आधी ब्रेकफास्ट करतो आणि मग पुढे आम्ही शॉपिंग स्टार्ट करतो. सो आता मस्त पेटपूजा झालेली आहे आमची आणि आता आम्ही फायनली शॉपिंगला स्टार्ट करतो आहे. सुरुवात आम्ही भरत क्षेत्रापासून करणार आहोत कारण आम्हाला सर्वात आधी नवरीची शॉपिंग करायची आहे. सो भरत क्षेत्र मला वाटतं एक चांगलं ऑप्शन आहे. सो सुरुवात इथूनच केलेली बरी. सो आता आम्ही टुवर्ड्स भरत क्षेत्र चालत चाललो आहे. इथे आम्ही लेंगे बघितले होते. मावशी तिकडे दाखव. साड्यांचे पण छान छान कलेक्शन आहे ना. सो आलो इथे भरत क्षेत्रामध्ये. ऑलरेडी लाईन लागली आहे. आणि अशी शेड तुम्हाला नॉर्मल सिल्क साड्यामध्ये नाही. तुला ठरवते. सो आता आम्ही छोटं जे भरत क्षेत्र आहे ना, जे जुनं भरत क्षेत्र शॉप होतं तिथे आम्ही आलो होतो. तिथे ऑलमोस्ट तुम्हाला 15,000पर्यंत साड्या मिळतात, पण इथे काही ऑप्शन्स आवडले नाही. सो त्यांनी आम्हाला मोठ्या भरत क्षेत्राला पाठवलं आहे. सो हे आहे ते छोटं भरत क्षेत्र आणि त्याच्या अपोजिटलाच इथे हे मोठं भरत क्षेत्र आहे. सो म्हटलं तिथे पण एकदा चेक करून घेऊया. सो नऊवारी पण आम्ही आज इथेच बघणार आहोत आणि नवरीची जो मेन शालू किंवा जो मेन साडी असणार आहे रिसेप्शनची, ती पण आता इथेच बघणार आहोत. अशी बघ. आहे चांगला. आले दी बेबी ड्रेसमध्ये
मला असं वाटतं 20 कोणाचे तरी दुसरे जरा स्माईल कर ना, अशी फिर ना, हा ना व्हिडिओ काढते याच्यामुळे तो निळा दिसतो. मी ते शालू बघतोय वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये. सो असा राणी कलरचा शालू आहे, पण ब्राईडला काहीतरी युनिक हवं आहे. तर ते काहीतरी युनिक डिझायनर पीसेस आणायला गेले. आम्ही रिसेप्शनसाठी बघतोय. सो इथे असे अशा प्रकारचे शालू आहेत. ही पण एक कुठे नाही मला छान वाटते. हे जे पॅटर्न आहे ना, सो ह्या पॅटर्नमध्ये अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या छान आहेत ना. आज संडेला एवढी गर्दी आहे ना, प्रत्येक शॉप बाहेर आम्हाला लाईन लावायला लागते. सो जर तुम्हाला यायचं असेल ना शॉपिंगला, सो संडे सोडून तुम्ही येऊ शकता. ॲक्च्युली मंडेला बंदच असतं म्हणा. सो मंडे आणि संडे सोडून या शॉपिंगला. सो आता मी मागचे सगळे शॉप आम्ही एक्सप्लोअर केलेले आहेत आणि काही साड्यांची शॉपिंगसुद्धा केली आहे. सो इथे दादरला आल्यानंतर एक शॉप असा आहे विजयश्री नावाचं, जिथे आम्ही डेफिनेटली शॉपिंगला येतो. सो आता ज्या पण करवल्या आहेत किंवा जे सायडर्स आहेत ना, त्यांच्या सगळ्यांच्या साड्या, वरमाई आहेत, वधुमाई आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या साड्या आता आम्ही विजयश्रीमध्ये घेणार आहोत. त्याच्या नशिबात आहे ती भेटणार होतं. एकदम डार्क ब्ल्यू आहे ना त्याचे फर्स्ट, त्याच्यामध्ये पॅटर्न कशी वाटते ती फर्स्ट वाली छान वाटते. इथे मॅडमला झोप यायला लागली आमच्या. ॲक्च्युली लग्नाचं जे शॉपिंग असते ना, ती एवढी एक्झॉस्टिंग असते. एवढ्या साड्या बघितल्यात, एवढे शॉप्स बघितलेत आम्ही. बघतो साड्या, त्याच्यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांनी बघितलेल्या साड्यांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे असं असतं ना, जेवताना आपण दुसऱ्यांच्या ताटात बघत अशा सगळ्या साड्या घेऊन झालेल्या आहेत, पण नवरीची नऊवारी साडी बाकी आहे अजून. सो पाहिजे तसा मनासारखा कलर नाही मिळत आहे आणि तोच आता बघण्याचं शोधकाम सुरू आहे नऊवारी कलरसाठी. लेट्स सी. पर्पल कलर काढलेत, पण आम्हाला ॲक्च्युली कॉटन सिल्क हवं आहे आणि हे जे आहे प्रॉपर सिल्कमध्ये आहे. सो ही साडी जी असते ना, ती नऊवारी ना, ॲक्च्युअली मला ही नऊवारी खूप आवडली आहे. ही ॲक्च्युली पर्पल कलर आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लू दिसत असेल, पण ॲक्च्युअलमध्ये हा पर्पल कलर आहे. ह्याच्यामध्ये ही जी आहे ही सिल्कची साडी, पण आम्हाला हवी आहे ती कॉटन सिल्क. कारण ही साडी जी आहे ना, ही अगदी अंगाला चापून चुपून नाही बसत, थोडी फुलते. त्या प्रकारच्या ज्या नऊवारी असतात त्या. सो वी आर प्रेफरिंग कॉटन सिल्क. सो आता बघू पर्पल कलर मिळतोय का. सो आता बघू पर्पल कलर मिळतोय का. फक्त आपण असंच बघतोय. आपण एक येतो. और आपको वो कलर बहुत कम मिलेगा उधर वाला. कसं माहिती आहे का, मी काय म्हणते, आता नऊवारी बघायला आसोपालवमध्ये जाऊया की धनश्रीमध्ये जाऊया. आसोपालवमध्ये मला वाटतं मिळेल है ना, आसोपालव ट्राय करूया ना. चलो, आम्हाला अजून नवरीची नऊवारी मिळालेली नाही आहे. वी आर स्टील फाइंडिंग. सो आता एक आसोपालव ट्राय करतो, बघूया तिथे काय मिळतं आहे का. आणि आता ऑलरेडी एवढं गरम होतं ना मरणाचं आणि खूप थकलो आहे. सो आता काहीतरी पितो थंड थंड आणि मग नऊवारी शोधायला जातो. इथे बघायचं 10 वर आहे का. थोडी रेंज चालेल. भारीची दुसरे लाईट करत नाही. हे आपलं नाही. आम्ही चालत आता एवढं पुढे आलो आहे की इथे कुठेच आसपास रेस्टॉरंट नाही आहे. आम्ही बरंच चालत आलो आणि आसपास काहीच चान्स मिळत नाही आहे. आणि तेवढ्यात आम्हाला इथे एक हातगाडी टाईप ऑफ काहीतरी स्ट्रीट फूड मिळालं आहे. त्याच्यामध्ये आहे ऑप्शनमध्ये शोरमा आहे आणि किमा पाव आहे. सो आता आम्ही दोघींनी मिक्स करून घेतो आहे. आता प्रचंड भुका लागल्यात. ऑलमोस्ट 4:30 झालेत आता आणि आता आमची फक्त एक साडी बाकी आहे. सो आधी म्हटलं काहीतरी पेटपूजा करतो. मावशी भूक लागली आहे ना, खरं सांग. भूक लागली ना, बिचाऱ्यांचे चेहरे बघा. भूक लागले आता आणि चालून अक्षरशः पायाची लागली वाट. सो आता म्हटलं थोडीशी पेटपूजा करूया आणि मग फायनल साडी घेतली की आमचा 11-12 साड्यांचा स्टॉक पूर्ण होईल.
आणि मग आम्ही स्टॉप करू. बॅक टू होम. तर आत्ताच मी जस्ट घरी आलेली आहे आणि तुम्ही अवतार बघू शकता. ॲक्च्युली तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल की लग्नाची शॉपिंग ही कधी साधी सोपी नसते. आणि आम्हाला तर बऱ्याच वर्षानंतर हा अनुभव आलेला आहे ऑफलाईन मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करण्याचा. ॲक्च्युली मी ना दिवाळीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता सेम हिंदमाता मार्केटचा. मी शॉपिंगसाठी गेली होती दिवाळीच्या शॉपिंगसाठी आणि मला असं वाटतं 3-4 वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ असेल. आणि त्याच्यानंतर आम्ही पनवेलमध्येच शॉपिंग करत होतो, कारण पनवेलमध्ये पण कपडा मार्केट आहे, मोठे मोठे शोरूम्स आहेत. सो पनवेलमधूनच आम्ही शॉपिंग करतो. दादर हिंदमाताला आम्ही जवळजवळ लग्नाची शॉपिंग करण्याचा मुहूर्त खूप वेळाने आलेला आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर आमच्या घरात लग्न होणार आहे आता. तर मी जस्ट घरी आली. सकाळी 8 वाजता मी निघालो होतो आणि आत्ता बरोबर 8 वाजलेले आहेत. 12 तासाचं सर्कल मी पूर्ण केलेलं आहे आणि ही आहे कंडिशन. आणि त्यात ना रविवार होता, त्यामुळे प्रत्येक शॉपच्या बाहेर ना प्रचंड गर्दी होती. काही शॉपच्या बाहेर लाईन्स लावायला लागत होत्या. सो संडे अवॉइड करा. मंडेला तर मार्केट बंद असतं. सॅटर्डे संडे अवॉइड करून तुम्ही शॉपिंगला जाऊ शकता. आमच्या नवरीचा जरा प्रॉब्लेम होता, तिला फक्त सॅटर्डे संडे सुट्टी होती. सो त्यामुळे आम्हाला संडेला जावं लागलं. आणि बाकी छान होतं एक्सपिरियन्स. छान मनासारख्या साड्या मिळाल्या. आणि हो, नऊवारीसाठी आम्हाला खूप फिरावं लागलं, कारण तिला हवी तशी नऊवारी मिळत नव्हती आणि म्हणजे आमची रिक्वायरमेंटच त्यांना समजत नव्हती. त्यामुळे आम्हाला खूप शॉप्स फिरायला लागले. इवन भरत क्षेत्राचे 2 शॉप्स आम्ही पाहिले नऊवारीसाठी. पण फायनली आम्हाला एक मनासारखी जशी नवरीला हवी होती तशीच आम्हाला नऊवारी मिळाली आणि खूप सुंदर नऊवारी मिळाली. डेफिनेटली मी सगळे लोक तुमच्यासोबत शेअर करेनच. आय होप मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं. मोबाईलची तर बॅटरी डाऊन झालीच होती, त्याच्यासोबत आमचीसुद्धा बॅटरी डाऊन झाली होती. सो त्यामुळे मी व्लॉग पुढे कंटिन्यू केला नाही आणि आम्ही जस्ट ती नऊवारी घेतली आणि आम्ही डिरेक्टली घरी आलेलो. सो असा होता आमचा आजचा दिवस. खूप छान गेला. आय होप तुम्हाला व्लॉग बघायला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.